मनोज जरांगे पाटील विधानसभा निवडणुकीत काय भूमिका घेणार हे लवकरच जाहीर करणार आहे। 5 महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत जरांगे पाटलांनी कोणतीही भूमिका घेतली नव्हती। मात्र जरांगे पाटील फॅक्टरचा सत्ताधाऱ्यांना मराठवाड्यासह नगर नाशिकमध्ये फटका बसला। आता विधानसभा निवडणुकीसाठी जरांगे पाटलांनी त्यांचे पत्ते उघड केले। नाही पाडायचं कुठे, आणखी पाडायचं नाही, उभा करायचं नाही, दोन्ही नाही। आणखी बैठक होणार आहे, बरीचशी दिशा बैठकीतच ठरणार आहे। पण आता यांची आचारसंहिता कधी लागते, यांचं काय काय आम्हाला बघून देणार। जरांगे पाटलांच्या या पवित्र्यामुळे त्यांना आरक्षण हवंय की भाजपला हरवायचंय असा प्रश्न निर्माण झालाय। जरांगे पाटलांनी त्यांचे उमेदवार उभे केल्यास काय परिस्थिती निर्माण होऊ शकते हे पाहूया। जरांगे पाटलांनी दलित आणि मुस्लिमांना उमेदवारी दिली तर महाविकास आघाडीला मिळणारी दलित मुस्लिमांची मतं काही प्रमाणात जरांगेंच्या उमेदवाराला मिळतील, त्याचा फायदा महायुतीला होऊ शकतो। ओबीसी मतं महायुतीच्या पारड्यात पडतील, परिणामी मवियाचं नुकसान होईल। जरांगे पाटलांनी जर पाडापाडीची भूमिका घेतली तर काय चित्र असेल त्यावर एक नजर टाकूया। जरांगे पाटलांनी 113 उमेदवार पाडणार असं वक्तव्य केलं। याचा अर्थ जरांगेंच्या निशाण्यावर भाजपचे उमेदवार आहेत आणि असं झालं तर त्याचा फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना होऊ शकतो। गोधडीच्या मागे लपून भूमिका घेण्यापेक्षा मैदानात उतरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यासारखी खुली भूमिका जर घेतली तर ती मराठ्याची भूमिका आहे हे स्पष्ट होईल। लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा तापणार आहे, त्यामुळे या निवडणुकीत जरांगे पाटलांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे। आता जरांगे पाटील उमेदवार उभे करतात की पाडापाडी करतात यावर विधानसभेचं राजकारण अवलंबून असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।